हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ। स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती। आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका। तर मंडळी, उद्या 31 मे 2026 वार आहे रविवार आणि या दिवशी अधिक महिन्यातील अत्यंत महत्त्वाची पौर्णिमा आलेली आहे। आपल्या हिंदू धर्मात प्रत्येक पौर्णिमेला विशेष महत्त्व दिलं जातं, पण अधिक महिन्यात येणारी पौर्णिमा ही आणखी खास मानली जाते, कारण हा अधिक महिना स्वतःमध्ये अतिशय पवित्र आणि पुण्यदायी मानला जातो। विशेष म्हणजे अशी पौर्णिमा दरवर्षी येत नाही, तर अधिक महिना आल्यानंतरच तिचा योग हा जुळून येतो आणि त्यामुळे तिचं धार्मिक महत्त्व अनेक पटीने वाढतं। तर यंदाची ही पौर्णिमा आणखी एका कारणामुळे विशेष ठरत आहे। ज्योतिषशास्त्रानुसार या दिवशी काही अत्यंत शुभ योग या दिवशी निर्माण होत आहेत, तर त्यामुळे भक्ती, जप, दान आणि पूजापाठ यांना विशेष महत्त्व प्राप्त होतं। अनेक जण या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची मनोभावे पूजा करतात। धार्मिक मान्यतांनुसार श्रद्धेने केलेली उपासना मनाला सकारात्मक ऊर्जा देते आणि जीवनामध्ये चांगले बदल घडवून आणण्याची प्रेरणा मिळते। अधिक महिना हा भगवान विष्णूंना समर्पित असा महिना मानला जातो आणि त्यामुळे या काळात केलेली प्रार्थना, नामस्मरण आणि सत्कर्म यांना विशेष महत्त्व दिलं जातं। अनेकांच्या अनुभवानुसार या दिवसात केलेली भक्ती मनाला शांती देते, घरातील वातावरण प्रसन्न ठेवते आणि आपल्या मनामध्ये सकारात्मक विचार वाढवते आणि म्हणूनच लाखो भाविक या दिवसाची आतुरतेने वाट पाहत असतात। तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अधिक महिन्यातील पौर्णिमेच्या निमित्ताने एक पारंपरिक धार्मिक उपाय आणि त्यामागील श्रद्धेचं महत्त्व हे जाणून घेणार आहोत आणि हा उपाय नेमका कधी करायचा, कसा करायचा आणि त्यासाठी नेमक्या कोणत्या गोष्टींची आवश्यकता असते आणि तो करताना कोणती काळजी घ्यायची याबद्दलची संपूर्ण सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल। आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करा, म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओज अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही। तसेच खाली असलेल्या हाईप बटनवर सुद्धा प्रेस करा। तर पहा, तुमचा एक कमेंट आणि तुमचा पाठिंबा म्हणजेच तुमचा लाईक आम्हाला आणखीन चांगले व्हिडिओ बनवण्याची प्रेरणा देते। चला तर मग आता जाणून घेऊयात की अधिक महिन्यातील या विशेष पौर्णिमेचं महत्त्व आणि या दिवशी केला जाणारा पारंपरिक असा उपाय। तर पहा, आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत एक अतिशय सोपा, सात्विक आणि अत्यंत प्रभावी आणि श्रद्धेने केला जाणारा पारंपरिक उपाय शेअर करणार आहे। तर हा उपाय अधिक महिन्यातील पौर्णिमेच्या दिवशी म्हणजेच उद्या दुपारी 12 वाजण्यापूर्वी तुम्हाला करायचा आहे। धार्मिक श्रद्धेनुसार हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो आणि या दिवशी केलेली प्रार्थना, नामस्मरण आणि सकारात्मक संकल्प यांना विशेष महत्त्व दिलं जातं। त्यामुळे अनेक जण या दिवशी घरात काही धार्मिक कृती करून सुख, शांती आणि समृद्धीची कामना करत असतात। त्याचप्रमाणे यंदाची पौर्णिमा विशेष मानली जाते, कारण या दिवशी काही शुभ योगांचा संयोग होत असल्याची धार्मिक मान्यता आहे, म्हणजे आपल्या धार्मिक परंपरामध्ये सांगितलं जातं। तर अशा या शुभ काळात भक्तिभावाने केलेली पूजा आणि सत्कर्म मनाला सकारात्मक ऊर्जा देतात, तसेच जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोनही अधिक सकारात्मक बनवतात आणि म्हणूनच हा दिवस अनेक भाविकांसाठी श्रद्धा, भक्ती आणि आध्यात्मिक साधनेसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो। तर मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय कोणत्याही मोठ्या खर्चाचा नाही आणि तो जवळपास प्रत्येक घरामध्ये अगदी सहजपणे करता येऊ शकतो। अनेक वर्षांपासून लोक आपल्या श्रद्धेनुसार आणि पारंपरिक म्हणजे जे काही त्यांच्यामध्ये परंपरा चालू आहे तर तसे उपाय करत आलेले आहेत आणि या उपायामागचा मुख्य उद्देश म्हणजे घरातील वातावरण अधिक प्रसन्न, शांत आणि सकारात्मक ठेवणं। कारण जेव्हा घरामध्ये आनंद, समाधान आणि एकमेकांबद्दल प्रेम असतं तेव्हा आपल्याला प्रत्येक कामामध्ये आपोआप उत्साह निर्माण होतो आणि जीवनातील अडचणींना सामोरं जाण्याची शक्ती सुद्धा मिळते। अनेकदा असं होतं की आपण कितीही मेहनत केली किंवा कितीही प्रयत्न केले, कितीही कष्ट केले तर काहीही कारणामुळे आर्थिक तणाव आपल्याला हा जाणवत राहतो। घरामध्ये सतत चिंता असते, छोट्या मोठ्या गोष्टींवरनं वादविवाद निर्माण होतात किंवा मन कायम अस्वस्थ राहतं। अशा वेळी धार्मिक श्रद्धा आणि सकारात्मक विचार आपल्याला मानसिक आधार देतात
आणि म्हणूनच पौर्णिमेसारख्या शुभ दिवशी केलेली प्रार्थना आणि उपासना अनेकांना मनशांती देणारे ठरते। तुम्हीही कदाचित अनुभव घेतला असेल की काही घरांमध्ये प्रवेश करताच एक वेगळीच प्रसन्नता जाणवते। तिथलं वातावरण शांत असतं, आनंदी असतं, सकारात्मक आपल्याला वाटतं आणि अशा ठिकाणी काही वेळ बसल्यानंतर मनही आपल्याला हलकं वाटू लागतं। तर या उलट कधी कधी काय होतं की स्वतःच्याही घरामध्ये विनाकारण अस्वस्थता, चिडचिड किंवा नकारात्मक विचार जाणवू शकतात। तर अशा परिस्थितीत घरातील वातावरण अधिक सकारात्मक बनवण्यासाठी धार्मिक कृती, स्वच्छता, प्रार्थना आणि चांगले विचार यांना खूप महत्त्व दिलं जातं। अधिक महिन्यातील पौर्णिमा ही आपल्याला याच सकारात्मकतेची आठवण करून देते आणि या दिवशी श्रद्धेने केलेली पूजा, देवाचं नामस्मरण आणि कुटुंबासोबत घालवलेला शांत वेळ हा मनाला आपल्या नवी ऊर्जा देऊ शकतो। अनेक जणांचा असा अनुभव असतो की अशा शुभ दिवसांमध्ये केलेल्या धार्मिक कृतींमुळे घरातील वातावरण हे आनंदाचं निर्माण होतं। नातेसंबंध अधिक मजबूत होतात, स्ट्रॉंग होतात आणि मनातील नकारात्मकता हळूहळू कमी होऊ लागते। सुख, शांती, समाधान आणि समृद्धी या केवळ पैशाने गोष्टी मिळत नाहीत, तर त्या घरातील वातावरणावरती सुद्धा अवलंबून असतात। आता ज्या घरामध्ये प्रेम असतो, आदर असतो, शांतता आणि एकोप्याची भावना असते, ते घर खऱ्या अर्थाने समृद्ध मानलं जातं। आणि म्हणूनच पौर्णिमेसारख्या पवित्र दिवशी काही धार्मिक परंपरा आणि श्रद्धेने केलेले उपाय आजही अनेक जण जपून ठेवतात। आता हा उपाय करण्यासाठी तुम्हाला उद्या सकाळी लवकर उठायचं आहे, स्वच्छ स्नान करायचं आहे। प्रत्येकाने आपल्या अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडीशी हळद आणि थोडंसं गोमूत्र टाकायचं आहे आणि स्नान करायचं आहे। कारण अधिक महिन्यामध्ये स्नानाला विशेष महत्त्व दिलं जातं आणि या दोन वस्तू टाकून जर तुम्ही स्नान केलं तर तुमचं शरीर, मन, आत्मा हा शुद्ध आणि पवित्र होतो। आता जे काही तुमच्या मनामध्ये नकारात्मक विचार आहेत तर ते सुद्धा यामुळे दूर होतात आणि म्हणून या दोन वस्तू आपल्याला अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे आणि तुम्हाला स्नान करायचं आहे। आता हे स्नान करून झाल्यानंतर तुम्हाला एक तांब्याचा कलश घ्यायचा आहे। तांब्याच्या कलशामध्ये तुम्हाला स्वच्छ पाणी भरायचं आहे आणि त्यामध्ये थोडंसं गंगाजल, चिमूटभर हळद टाकायची आहे आणि ते पाणी आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर शिंपडायचं आहे। ओके, आता हे पाणी शिंपडल्यानंतर उंबरट्याच्या बाहेर सुद्धा तुम्हाला शिंपडायचं आहे, उंबरट्यावरती पण शिंपडायचं आहे आणि त्यानंतर एक स्वच्छ कपडा तुम्हाला घ्यायचा आहे आणि ते पाणी तुम्हाला पुसून काढायचं आहे। त्यामुळे काय होतं तर राहू दोष जो काही आहे किंवा नकारात्मक ऊर्जा जी आहे तर ती आपल्या घरापासून दूर होते। त्यानंतर रात्रभर आपल्या घराबाहेर जी काही नकारात्मकता येऊन थांबलेली असते तर ती सुद्धा यामुळे संपूर्णपणे नष्ट होते आणि म्हणून तुम्हाला मुख्य प्रवेशद्वारावरती हा उपाय करण्याआधी तुम्हाला एक महत्त्वाचं असं हे काम करायचं आहे। आता यानंतर काय करायचं आहे, थोडीशी हळद घ्यायची आहे। त्या हळदीमध्ये थोडंसं गंगाजल टाकायचं आहे किंवा थोडंसं पाणी टाकायचं आहे। तुमच्याकडे जर गोमूत्र असेल तर तुम्ही गोमूत्र टाकू शकता, तुमच्याकडे गुलाबजल असेल तर ते सुद्धा तुम्ही टाकू शकता आणि त्या हळदीची तुम्हाला पेस्ट बनवायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला उंबरट्यावरती हळदीचं लेपन करायचं आहे, जे आपण प्रत्येक महिन्यातील पौर्णिमेला, अमावस्येला किंवा दर गुरुवारी किंवा विशिष्ट तिथींवरती कायम करत असतो। आता उंबरट्यावरती हळदीचं लेपन करणं हे खूप जास्त शुभ मानलं जातं। या पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मी आपल्या घरात 7 वेळेला येऊन जात असते। विष्णू पुराणानुसार 7 वेळेला माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये येत असते आणि तिला आपल्या घरामध्ये आकर्षित करण्यासाठी, आपल्या घरामध्ये स्थिर ठेवण्यासाठी उंबरट्यावरती हळदीचं लेपन करणं हे खूप महत्त्वाचं आहे। तर आता एवढंच नाही तर हे हळदीचं लेपन लक्ष्मीला आपल्या घराकडे आकर्षित करत असते आणि नकारात्मकता जी आहे तर ती आपल्या घरामध्ये प्रवेश करत नाही। उंबरट्यावरती हळदीचं लेपन केल्यानंतर तुम्हाला कुंकवाचा थोडासा गंध तयार करायचा आहे। म्हणजे तुम्हाला कुंकू घ्यायचं आहे, त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून त्याचा गंध तयार करायचा आहे आणि उंबरट्यावरती तुम्हाला 5 कुंकवाचे जे तुम्हाला रेषा आहेत तर त्या लावायच्या आहेत। म्हणजे किंवा तुम्ही थोडेसे डॉट डॉट लावले तरीही चालतील। त्यानंतर आपल्या घरामध्ये पूजा असते तेव्हा आपण कलश पूजा करत असतो। कलशावरती आपण ज्या प्रकारे 5 कुंकवाच्या रेषा ओढत असतो, अगदी त्याच प्रकारे तुम्हाला तुमच्या उंबरट्यावरती सुद्धा 5 रेषा कुंकवाने ओढून घ्यायच्या आहेत। त्यानंतर काय करायचं आहे, मुठभर तांदूळ घ्यायचा आहे तुम्हाला आणि ते घेताना सुद्धा चांगले अखंड बघून घ्या, तुटलेले फुटलेले असे घेऊ नका। चांगले अखंड तांदूळ तुम्हाला घ्यायचे आहेत। तुमच्या उंबरट्याच्या मधोमध तुम्हाला ते ठेवायचं आहे। एक मातीचा दिवा घ्यायचा आहे, त्यामध्ये तुम्हाला 2 वातींची मिळून एक जोडवात घालायची आहे। शुद्ध गाईचं तूप तुम्हाला या दिव्यामध्ये घालायचं आहे आणि तूपच घालण्याचा प्रयत्न करा, पण जर तुमच्याकडे तूप नसेल तर मग तुम्ही तेल घातलं तरीही चालेल। त्यानंतर तुम्हाला 2 लवंगा घ्यायच्या आहेत आणि त्या
दिव्यामध्ये टाकायच्या आहेत. ज्याला फूल असतं अशाच 2 अखंड लवंगा तुम्हाला त्या दिव्यामध्ये टाकायच्या आहेत. आणि हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करून उंबरठ्यावरती जे तुम्ही तांदूळ ठेवलेले आहेत तर त्या तांदळावरती तुम्हाला हा दिवा ठेवायचा आहे. दिवा हा तुम्ही सकाळी लावल्यानंतर कमीत कमी दुपारी 12:30 वाजेपर्यंत तेवत राहील एवढं तूप किंवा तेल तुम्हाला त्या दिव्यामध्ये घालायचं आहे. जर उंबरठ्याच्या मधोमध तुम्हाला ठेवणं शक्य नसेल तर मग काय करायचं आहे, उंबरठ्याच्या उजव्या साईडला तुम्हाला ठेवायचं आहे. म्हणजे जी तुमची उजवी साईड असणार आहे तेव्हा म्हणजे जेव्हा तुम्ही बाहेरून घरामध्ये प्रवेश करता तेव्हा जी उजवी साईड असणार आहे तर तिथे तुम्हाला हा दिवा ठेवायचा आहे. शक्य असेल तर उंबरठ्याच्या मधोमधच ठेवण्याचा प्रयत्न करा, पण जर तुम्हाला तिथं दिवा लावणं शक्य नसेल तर मग तुम्ही अशा पद्धतीने ठेवायचं आहे. आता यामुळे काय होतं तर घरातील पैशांच्या आर्थिक अडचणी दूर होतात. आपल्या घरात जो काही अंधार आहे किंवा जे काही नकारात्मक ऊर्जा आहे किंवा जे काही दोष आहेत तर ते दूर होतात. आणि म्हणून असा दिवा तुम्हाला अधिक महिन्यातील पौर्णिमेला घराच्या उंबरठ्यावरती लावायचा आहे. आणि हा उपाय आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये सुद्धा सांगितला गेलेला आहे. तर तुम्हाला यानंतर काय करायचं आहे, आता 21 तुळशीची पानं घ्यायची आहेत, तुळशीपत्र घ्यायची आहेत. आणि आता तुम्हाला वेगळं सांगण्याची गरज नाही, अधिक महिन्यामध्ये तुळशीपत्राला खूप जास्त असं महत्त्व आहे. अनेक जण पहा या अधिक महिन्यामध्ये तुळशीपत्राचं व्रत सुद्धा करत असतात. म्हणजेच काय तर दररोज भगवान विष्णूंना एक तुळशीपत्र जे आहे तर ते अर्पण करत असतात आणि 108 वेळेला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करत असतात. तर हे सुद्धा अधिक महिन्यातील एक व्रत आहे आणि एक प्रभावी सेवा आहे. म्हणून तुळशीपत्राला या अधिक महिन्यामध्ये खूप जास्त महत्त्व दिलं जातं. तर तुम्हाला 21 तुळशीची पानं घ्यायची आहेत आणि ती एका धाग्यामध्ये तुम्हाला बांधायची आहेत आणि त्या पानांची तुम्हाला एक माळ बनवायची आहे. आणि ही जी माळ आहे ना तर ती तुम्हाला घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरती आपण जसं तोरण लावतो तसं तुम्हाला लावायचं आहे, किंवा तुम्ही एका साईडला किंवा मध्यभागी कुठेही जिथे जागा असेल तिथे लावली तरीही चालेल. आपल्या डोवरची जी कडी असते तर तिथे तुम्ही अडकवली तरी सुद्धा चालेल. जेव्हा आपण आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरती अशी तुळशीच्या पानांची माळ लावतो तेव्हा आपल्या घरातील सर्व दोष जे आहेत तर ते नाहीसे होतात. आपल्या घरामध्ये ज्या काही अडचणी सुरू आहेत किंवा ज्या काही समस्या सुरू आहेत तर किंवा जी काही संकट आपल्या घरामध्ये सुरू आहेत तर ते दुःख जे काही आहे तर ते सगळं काही या तुळशीच्या पानांची माळ जी आहे तर ती दूर करत असते. आणि म्हणून तुम्हाला ही तुळशीच्या पानांची माळ जी आहे तर ती आवर्जून लावायची आहे. आता किती दिवस तुम्हाला ही ठेवायची आहे दरवाजावर तर दुसऱ्या दिवशी काढून घ्यायची आहे आणि निर्माल्यामध्ये टाकून द्यायची आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबरठ्यावरती हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे. त्याचबरोबर हळदीने तुम्हाला तुमच्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरती एक स्वस्तिक सुद्धा काढायचं आहे. स्वस्तिकामधले 4 जे बिंदू असतात, साईडच्या 2 लाईन्स असतात तर त्या सुद्धा तुम्हाला काढायच्या आहेत. म्हणजे स्वस्तिक आपलं पूर्ण होत असतं. स्वस्तिक हे मांगल्याचं प्रतीक आहे आणि मुख्य प्रवेशद्वारावरती स्वस्तिक काढल्याने घरात मंगलमय गोष्टी घडतात आणि घरामध्ये सर्व काही शुभ गोष्टी घडत असतात. आणि म्हणून तिथे सुद्धा एक स्वस्तिक जे आहे तर ते तुम्हाला आवर्जून काढायचं आहे. स्वस्तिक काढल्यानंतर त्या स्वस्तिकाला हळदी कुंकू सुद्धा तुम्हाला लावायचं आहे. त्याचबरोबर तुळशी वृंदावन असेल तर तिथे सुद्धा तुम्हाला हळदीने एक स्वस्तिक काढायचं आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला स्वस्तिक हे नक्की उद्याच्या दिवशी काढायचं आहे. तुमच्याकडे तुळशी वृंदावन नसेल, कुंडी असेल, तुळशीची कुंडी असेल तर त्या कुंडीवरती सुद्धा तुम्ही स्वस्तिक काढलं तरीही चालेल, किंवा जर त्याच्यावरती जागा नसेल तर तुळशीजवळ खाली जागा असेल तर तिथे सुद्धा तुम्ही हे स्वस्तिक काढलं तरी सुद्धा चालेल. पण तुम्हाला तुळशीजवळ सुद्धा एक स्वस्तिक हे आवर्जून आणि नक्की काढायचं आहे. त्यासोबतच अधिक महिन्यातील या विशेष पौर्णिमेच्या दिवशी आणखी एक सुंदर आणि पारंपरिक धार्मिक कृती केली जाते जी अनेक भक्त श्रद्धेने करताना दिसतात. जर तुमच्या घराजवळ पिंपळाचं झाड असेल तर सकाळच्या वेळी तुम्हाला स्वच्छ स्नान करून आपल्या या पिंपळाच्या झाडाजवळ जायचं आहे आणि या झाडाला जल अर्पण तुम्ही करू शकता. धार्मिक मान्यतानुसार पिंपळ वृक्षाला अत्यंत पवित्र मानलं जातं आणि त्यामुळे अनेक जण या दिवशी त्याची पूजा करतात आणि जल अर्पण करताना स्वच्छ पाण्यामध्ये थोडंसं दूध, थोडंसं खडीसाखर किंवा गुळ मिसळून ते पिंपळाच्या मुळाशी अर्पण केलं जातं. तर ही कृती श्रद्धेचं प्रतीक मानली जाते आणि मनामध्ये सकारात्मक भावना निर्माण करण्यासाठी उपयुक्त ठरते. आता त्यानंतर उद्या संध्याकाळी म्हणजे संध्याकाळच्या वेळी पिंपळाच्या झाडाजवळ एक तुपाचा दिवा तुम्हाला छोटासा लावायचा आहे. दिव्याचा प्रकाश जो आहे तर तो नेहमी शुभतेचं, आशेचं आणि सकारात्मकतेचं प्रतीक मानला जातो आणि त्यामुळे अनेक लोक हा छोटासा पण अर्थपूर्ण धार्मिक विधी करतात. आणि धार्मिक परंपरामध्ये पिंपळ वृक्षाचा संबंध हा भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांच्या पूजेशी जोडला जातो. त्यामुळे या दिवशी श्रद्धेने केलेली प्रार्थना, नामस्मरण आणि पूजा मनाला शांती देणार
करणारी आणि भक्तिभाव अधिक दृढ करणारी मानली जाते. अनेक भाविकांचा असा विश्वास आहे की अशा या पवित्र दिवशी केलेली ही भक्ती घरामध्ये आनंद, समाधान आणि सकारात्मक ऊर्जा म्हणजे सकारात्मक वातावरण निर्माण करण्यासाठी मदत करते. जर तुमच्या परिसरात किंवा तुमच्या घराजवळ पिंपळाचं झाड असेल, पिंपळाचं वृक्ष असेल, तर त्या पौर्णिमेच्या निमित्ताने तुम्ही श्रद्धेने हा छोटासा धार्मिक जो प्रभावी उपाय आहे तर तो करू शकता. कोणत्याही चमत्काराची अपेक्षा न ठेवता मनापासून केलेली प्रार्थना आणि सकारात्मक विचार हेच आपल्या आयुष्यातील सर्वात मोठे बळ असतं. त्यामुळे या शुभ दिवशी भक्तिभावाने पूजा करा, देवाचं नामस्मरण करा आणि आपल्या कुटुंबाच्या सुख, शांती आणि चांगल्या आरोग्यासाठी, समृद्धीसाठी मनापासून प्रार्थना करा. अशी श्रद्धा आणि सकारात्मकता जीवनामध्ये नेहमीच चांगली ऊर्जा घेऊन येत असते. पौर्णिमेचा दिवस आणि चंद्र यांचा संबंध अतिशय जवळचा मानला जातो. पौर्णिमेच्या रात्री चंद्र आपल्या पूर्ण तेजाने आकाशामध्ये झळकत असतो, प्रकाशात असतो आणि त्यामुळे हा दिवस अनेक धार्मिक परंपरांमध्ये विशेष महत्त्वाचा मानला जातो. चंद्राचा शांत, शीतल आणि प्रसन्न प्रकाश मनाला एक वेगळीच शांती देतो आणि म्हणूनच अनेक जण या दिवशी चंद्रदर्शन आणि चंद्रपूजन करण्याची परंपरा आजही जपतात. पौर्णिमेच्या रात्री चंद्र उगवल्यानंतर तुम्ही श्रद्धेने त्याला अर्घ्य अर्पण करू शकता. यासाठी एका तांब्यामध्ये स्वच्छ पाणी तुम्हाला भरून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये थोडंसं दूध, काही अक्षदा आणि शक्य असल्यास पांढरी फुलं तुम्हाला टाकायची आहेत आणि त्यानंतर चंद्रदेवाचे दर्शन घेऊन भक्तिभावाने चंद्रदेवाला अर्घ्य अर्पण आपल्याला करायचं आहे आणि अर्घ्य अर्पण करत असताना ओम सोम सोमाय नमः या मंत्राचा जप करावा. आता हा जप करताना मन शांत ठेवावं आणि आपल्या कुटुंबाच्या सुख, शांती आणि चांगल्या आरोग्यासाठी, आनंदासाठी आपल्याला प्रार्थना करायची आहे. चंद्राला मनाचा कारक मानलं गेलं आहे. त्यामुळे पौर्णिमेच्या दिवशी चंद्रदर्शन केल्याने मन अधिक प्रसन्न होतं, विचारांमध्ये स्थिरता येते आणि दिवसभराचा ताणतणाव काही काळासाठी का होईना आपला कमी झाल्यासारखा वाटतो. आता दिवसभराच्या धावपळीमध्ये आपण काय होतं तर आपण स्वतःसाठी वेळ काढत नाही, पण अशा शांत रात्री काही क्षण चंद्राच्या प्रकाशात घालवले तर मनाला एक वेगळाच आपल्या दिलासा मिळू शकतो. अनेक लोक पौर्णिमेच्या रात्री काही वेळ शांतपणे बसून चंद्राकडे पाहतात, प्रार्थना करतात आणि सकारात्मक विचारांवरती लक्ष केंद्रित करतात आणि त्यामुळे मनातील नकारात्मक ऊर्जा जी आहे तर ती कमी होण्यास मदत होते आणि अनुभूती सुद्धा आपल्याला त्याची मिळत असते, म्हणजेच प्रचिती सुद्धा आपल्याला त्याची मिळू शकते. श्रद्धा आणि सकारात्मक विचार यांच्या बळावर जीवनातील अनेक अडचणींना सामोरं जाण्याची शक्ती आपल्यामध्ये निर्माण होत असते आणि म्हणूनच या विशेष पौर्णिमेच्या रात्री काही क्षण स्वतःसाठी वेळ काढा, चंद्राचं दर्शन घ्या, भक्तिभावाने अर्घ्य अर्पण करा आणि मनापासून प्रार्थना करा. कधी कधी अशा छोट्या धार्मिक कृती आणि शांततेत घालवलेले काही क्षण आपल्या मनाला नवचैतन्य देतात आणि आपल्या आयुष्यामध्ये सकारात्मकतेची नवी सुरुवात करण्याची प्रेरणा देखील आपल्याला देत असतात. त्याचबरोबर या पौर्णिमेच्या दिवशी संध्याकाळी आपल्याला काय करायचं आहे, आपल्या देवघरातील माता लक्ष्मीची विधिवत पूजा आपल्याला करायची आहे आणि पूजा करते वेळी तुम्हाला माता लक्ष्मीला 11 पिवळ्या ज्या कवड्या असतात तर त्या माता लक्ष्मी समोर ठेवून त्यांची पूजा आपल्याला करायची आहे आणि पूजा झाल्यानंतर काय करायचं आहे तर त्या कवड्या आपल्याला एका लाल रंगाच्या कपड्यामध्ये बांधून व्यवस्थित आपल्या तिजोरीमध्ये ठेवायचा आहे. हा उपाय तुमचा बँक बॅलन्स जो आहे तर तो वेगानं वाढवतो आणि कवड्या ज्या आहेत तर त्या माता लक्ष्मीला अतिशय प्रिय असतात आणि म्हणूनच पौर्णिमेच्या दिवशी हा उपाय करायला खूप जास्त असं महत्त्व दिलं जातं. तर या दिवशी माता लक्ष्मीला खिरीचा नैवेद्य सुद्धा तुम्हाला दाखवायचा आहे. मखाण्याची खीर असेल तर अतिशय उत्तम, नसेल तर तांदळाची खीर तुम्ही बनवा आणि त्याचा नैवेद्य तुम्ही दाखवला तरी सुद्धा चालेल. घरामध्ये तुमच्या सूतक असेल तर कुठल्याही प्रकारचा उपाय करू नका. मासिक धर्म असेल तर तुम्हाला ती स्त्री सोडून घरातील कोणताही सदस्य हे उपाय करू शकतो. तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यासोबत शेअर करायची होती. आजचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल, माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.